रे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. माणसाला जीवनामध्ये जर सार कळालं की त्याच्या जीवाचं सार झाल्याशिवाय राहत तर मरायला लागलं. आयुष्यभर लोकांचे बांध कोरले, इकडं 5 एकर पडीत पडली पण इकडं बांध कोरायचे चालूच आहे. आपण पोट्या संसार केला, मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला, चांगला बल दिसला की आणला काढून, कीर्तनाला आला, चांगली चप्पल दिसली का विठोबा रुक्माईलाच घरी, आणि मरताना केवा केवा म्हणू लागला. तो सुज्ञ होती त्याची मुलं. पोरांना वाटलं आयुष्यभर याने चोऱ्याच केल्या, गावाला त्रासच दिला. काहींचं जीवन त्रासदायकच असतं बाबा, इतकं त्रासदायक की काट्यासारखं जीवन असतं. काटा माहिती आहे तुम्हाला? काटा दिसायला किती जरी सुंदर असला तर सामान्य लोक सुद्धा त्या काट्याची माळ घालत नाही. काय करतात? फुलाची माळ घालत असतात. काट्याचं जीवन असं आहे, तो मरेपर्यंत टोचत असतो. कोण? वा, हातात आला तरी टोचतो, पायाखाली गेला तर मग विचारूच नका. काटा, एक काटा गावाला त्रास द्यायचा. कधी चांगला सप्ताह होऊ दिला नाही. इकडं कीर्तन चालू झालं की त्याने डीपीतला वायर काढायचं तिकडं जाऊन. कोणी हा, जोपर्यंत काट्याचा काटा निघत नाही तोपर्यंत काटा शांत बसत नाही. कधी गावातले कामं व्यवस्थित होऊ दिले नाही, ग्रामपंचायतीचा रोड सुद्धा होऊ दिला नाही. असं दारात उभा राहायचं आणि म्हणायचं इतक्या जाग्यात मला खड्डच ठेवायचंय, काही पुरायचंय का तुला त्या खड्ड्यात? गावात जर एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न असेल, वराडी नको त्या दुकानात नेऊन घालायचे. लग्न निघून जायचं, वराडी दुसऱ्या दिवशी जायचे तिकडंच गटारात. एक तर गटारात पडलं आणि डुकराचं शेपूट हातात आलं. त्याला वाटलं बायकोची वेणीची की काय. तो म्हटला मी तर पडलोच होतो पण तू पण पडली का म्हटला. काटा काटा. हा, एकदा आजारी पडला तो, गावाला त्रास देणारा. आजारी पडल्याच्या नंतर अगदी दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरने त्याला व्यवस्थित चेकअप केलं, सिटी स्कॅन काढला आणि सांगितलं अरे बापरे, तुमच्या पोटामध्ये ट्यूमरची गाठ आहे, कॅन्सर झालाय तुम्हाला. मग आता मी वाचणार नाही, 4थ्या स्टेपला आहे. आता मरण्याची गचकण्याची दाट शक्यता आहे. 8 दिवसाच्या आतच तुम्ही रामराम करणार आहात. तो रडायला लागला. रडायला याच्यासाठी लागला तो की मला मरण येणार याच्यासाठी रडत नव्हता. मी मेल्याच्या नंतर माझी वाईट गादी गावामध्ये कोण चालवणार? कोण वायर काढेल तिकडं डीपीतलं? दुकान कोण दाखवेल? हा रडायला लागला, कोण गादी चालवणार माझी? आता काय करावं काय करावं. गावात आला आणि ग्रामस्थांची मीटिंग घेतली. मला सांगायचं काहींचं जीवन काट्यासारखं आहे. ग्रामस्थांची मीटिंग घेतली आणि मीटिंगमध्ये सांगितले बघा मी आयुष्यभर तुम्हाला त्रास दिला, हां आयुष्यभर मी तुम्हाला त्रास दिला. डॉक्टरनी मला सांगितलंय मी 8 दिवसाच्या आत मरणार आहे. न जाणो जर मी मेलो तर एक काम करा, प्रायश्चित्त म्हणून मला तरडीवर बांधून नेऊ नका. मग मोठी काट्याची फांदी आणा, त्या काट्याच्या फांदीला मला बांधा आणि वडत वडत स्मशानापर्यंत न्या. शहाणे मंडळी म्हटले आम्ही हेच करणार होतो, एवढा त्रास गावाला दिला होता. योगायोगाने तो मेलाच. गावातल्या लोकांनी त्याला काट्याच्या फांदीला बांधलं. ओढत घेऊन चाललेच होते गावातले लोक. कुठं? विकायला. फुकायला. लोक ओढत चाललेच होते, पण त्याने मरायच्या अगोदर पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट देऊन ठेवला होता. डॉक्टरने सांगितलं मी 8 दिवसाच्या आत मरणार आहे, न जाणो जर मी मेलोच तर गावातले लोक म्हणतात याला काट्याच्या फांदीला बांधायचं आणि ओढत ओढत न्यायचं. तुम्ही रोज एक का होईना चक्कर गावामध्ये टाकत जा. हे लोक चाललेच होते. तिकून पोलीसची गाडी आली. जशी गाडी आली, ग्रामस्थ जेलमध्ये टाकले तर आजूक सुटून आले. काहींचं जीवन काट्यासारखं आहे, काहींचं जीवन फुलासारखं आहे. फुलासारखं माझ्या संतांचं जीवन आहे महाराज. किती त्रास देऊ द्या कुणाला, नाही, फुलासारखं सुगंध देतात, चंदनासारखा सुगंध माझे संत देतात. अरे एवढी वाणीमध्ये ताकद होती, एखाद्याला शाप दिला असता तर राग झाली असती, वाटुळं झालं असतं. तुम्हाला माहीत असेल, बीड जिल्ह्यातील एक व्यक्तिमत्व संत वैराग्यमूर्ती संत वामन भाऊ महाराज. वाणीमध्ये ताकद होती, नामचिंतनाच्या बळावर वाणीमध्ये ताकद आणता येते महाराज. तैसे साचनी मवाळ मितले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुम्ही जर अमृतासारखं बरसत असाल
तो तुमच्या वाणीमध्ये ताकद येत असते. हां, नाही तर शब्द हे विषापेक्षा जहरी असतात. देवाला समर्पित आहे ते संत. वामनभाऊ महाराज ज्या कारखान्यामध्ये गावातले लोक कामं करत होती त्यांच्याकडे गेले. कारखान्याचा मालक होता. दिवाळीला सुट्टी नाही दिली तरी चालेल, दसऱ्याला सुट्टी नाही दिली तरी चालेल, पण आमच्या गावामध्ये सप्ताह आहे, नामयज्ञ आहे आणि त्या नामयज्ञासाठी या सगळ्या कामगारांना 7 दिवसाची सुट्टी द्या. हवं तर पगार काटून घेतला तरी चालेल. आणि तुमच्याकडे एवढा मोठा चारा आहे, गोमातेसाठी चारा द्या, गोमातेसाठी चारा द्या. कारखानदार काही परमार्थिक नव्हता, वाईट दृष्टीचा होता, संतांना मानणाराच नव्हता. अलीकडे संतांना मानणारे जे नाही महाराज, त्यांना असं वाटतं की माझ्या इतकं श्रीमंत कोणी नाही आहे. अलीकडची परिस्थिती अशी आहे, गैया कटे मदिरा बढ़े, गैया कटे मदिरा बढ़े, सीनों में नोटों का जोर है, गैया कटे मदिरा बढ़े, सीनों में नोटों का जोर है, वे भी विचार भी चल रहा है, यहाँ घर घर में घुसखोरी है. गुंडा ही मर्द कहलाएगा, गुंडा ही मर्द कहलाएगा, साधु संत को गालिया, अरे वाह रे वाह राज करने वाले, तूने तो रावण को ही शर्मा दिया. असा होता तो. बाहेर आला आणि सांगितलं, काय म्हणालात महाराज? म्हटले गोमातेसाठी चारा द्या, कामगारांना सुट्टी द्या. नाही मिळणार सुट्टी, नाही मिळणार चारा, व्हा कारखान्याच्या बाहेर. मी सांगू तुम्हाला, घडलेला प्रसंग जास्त दिवस झालेले नाहीत. आजही लोक आहेत की तो प्रसंग त्यांनी पाहिलाय महाराज. संत वामनभाऊ महाराज म्हटले, जर धर्मासाठी सुट्टी नसेल, गोमातेसाठी चारा नसेल, आग लागू दे तुझ्या कारखान्याला. लोखंडाला सुद्धा आग लावण्याची ताकद माझ्या संतांमध्ये आहे. मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी. माझे संत फुलासारखं जीवन जगत असतात, फुलासारखं. एकदा एक महात्मे नदी काठी बसले. नदी काठी बसल्याच्या नंतर एक विंचू आला आणि पाण्यामध्ये पडला. विंचू माहिती आहे ना तुम्हाला? विंचू तो कधीच कुणावर प्रेम करत नाही. विंचू आला आणि पाण्यामध्ये पडला. महात्म्याला दया आली. बुडतेही जन येतो कळवळा म्हणून या. विंचू जरी असला तर मी दया दाखवणं ही माझी प्रवृत्ती आहे, हा माझा धर्म आहे. महाराजांनी त्या विंचवाच्या खालून हात घातला. विंचू हातावरती आला. अगदी त्या पाण्यातून वरती काढलं. विंचू आता उतरणार. विंचू होता तो. त्या विंचवाच्या डोक्यात विचार आला, एवढ्या अलगद उचलणारा महात्मा आतापर्यंत भेटला नाही, एवढ्या प्रेमाने उचलणारा महात्मा आतापर्यंत भेटला नाही. कदाचित या महात्म्याला माझा स्वभाव माहीत नसावा. माझं काम नाही का मी माझा स्वभाव दाखवून दिला पाहिजे? बरोबर. उतरत असताना त्याने त्याचा स्वभाव दाखवलाच. नांगी मारली. महाराजाने हात झटकला. विंचू पाण्यामध्ये पडला. लक्षात आलं, याने मारलेली नांगी आज ना उद्या नीटच होणार आहे, पण बुडते हे जन जीवानिशी जाईल ना, मी त्याला वाचवलं पाहिजे. परत हात घातला. विंचू हातावरती आला. विंचू होता तो. विंचू दिसायला किती जरी सुंदर असेल तर त्याचा स्वभाव तो सोडत नाही. विंचू रोज जरी कीर्तनाला येत असेल, दरवर्षी जरी कार्तिकी यात्रेला जात असेल, तो त्याचा स्वभाव सोडत नाही. याच्या पुढे सांगू, विंचवाच्या 2 अभंग जरी पाठ असतील, स्वभाव सोडला नाही. महाराजांनी हातावर घेतला, वरती काढला. विंचवाच्या लक्षात आलं, अरे बापरे, परत हात लावला महाराजांनी मला. कदाचित पहिला दणका बसला नसावा, दुसरा दिला पाहिजे. परत दुसरा दणका दिला. महाराजांनी हात झटकला. विंचू पाण्यामध्ये पडला. एक सज्जन माणूस तिथं आला. महाराज काय करताय तुम्ही? विंचू आहे तो त्याचा चावण्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही महाराज. महाराज म्हटले, तेच तर मला इथं कीर्तनामध्ये सांगायचंय. तो विंचू असून त्याचा चावण्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही, तर मी संत असून माझा वाचवण्याचा चांगला गुणधर्म का सोडू? ते संत. आणि ते संत आपल्याला उपदेश करतात. त्यांचा अधिकारही तसा आहे महाराज. तसा उपदेश प्रकरणातील अभंग आहे. उपदेश कुणी करावा? ज्याचा अधिकार असेल त्याने उपदेश करावा. उगा भंगार भुंगाराने उपदेश करू नये, असं करा तसं करा, डोक्यावर घ्या, तुम्ही नका सांगू. बसल्या बसल्या टिपण्या करून तुम्ही सांगायची तुमची लायकी सुद्धा नाहीये महाराज. आमच्या एका भगिनीला अगदी आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, फार गरमत आहे. मी काल परवाच सोशल मीडियावर एक जणाची कमेंट पाहिली. त्या बिचारीचा मीराबाई तर तसे पायामध्ये घुंगरू बांधून भगवत भक्तीमध्ये नाचायच्या. भगवंताचा सुद्धा पितांबर जायचा.
भगवत भक्ती करत असताना. आणि माझ्या एका भगिनीचा पदर अगदी थोडासा खाली पडला, तर याने कमेंट केली, पदर घ्या पदर डोक्यावर. मी काही मला कमजोर स्त्री म्हणून घेत नाही, मी स्वतःला मला वाघीण म्हणून घेते. मला माझ्या आईने वाघिणीसारखं जगायला शिकवले. मला माहिती आहे मी त्याला चांगलं ओळखते. मी त्याचं नाव असल्याच्या नंतर मला आश्चर्य वाटलं, तुम्ही माझे सगळे बंधूसारखे. महाराज त्याची पत्नी आळंदीमध्ये पॅन्ट शर्ट घालून फिरते, त्याला भाव सुद्धा देत नाही. तो इकडं म्हणतो पदर घे. ठीक आहे ना, एखादा अधिकारी व्यक्ती असेल, तुम्हाला माहिती आहे गुरुवर्य वैद्य बाबा यांचा स्वभाव किती कडक असायचा. मी वैद्य बाबांना जवळून पाहिलं, ते आमच्या घरी 15-15 दिवस असायचे. असे तुमच्यासारखे सामान्य माणसं तिकूनच बोलायचे, त्यांच्या शिष्यांना सांगायचे बाबांना विचारा भजे करायची का. आवडायचे ना बाबा. आणि मी त्यांच्या असे रिंगण घालायचे बाबाच्या जवळ. बाबा मला आळंदीला यायचं, आणि तुमच्या बाबा म्हणायचे पोरी चालत नाही. बाबा मी तुमच्याच बरोबर येणार आहे. संत मयाळू सुद्धा असतात महाराज. त्यांनी कधी द्वेष केला नाही. जर द्वेष एखाद्याचा तुम्ही करत असाल तर कोणता परमार्थ, पाहिली पुराणे धांडोळली दरुषणे, कोणता परमार्थ मी सांगायचा आहे तुम्हाला. म्हणून संतांचं जीवन हे फुलासारखं आहे. आणि जीवन जगत असताना संत उपदेश करतात. उपदेश कुणी करू नये. एक जण गावाच्या चव्हाट्यावर उभा राहिला, गावाचा मध्य भाग जो असतो त्या चव्हाट्यावर उभा राहिला, आणि असे तरुण पोरं जमा केले. ए तरुणांनो इकडं लक्ष द्या, आज मला गावामध्ये भाषण करायचंय, लेक्चर द्यायचंय. भाषण कशावर आहे? त्याने सांगितलं व्यसनमुक्तीचं भाषण आहे. भाषण कोणतं आहे? व्यसनमुक्तीचं भाषण आहे. गावातले पोरं आले, त्याच्याकडे बघतच होते. त्याने सांगितलंय बघा, आजपासून कोणी व्यसन करायचं नाही, व्यसनाच्या अधीन जायचं नाही. दारूने स्वतःचं, घराचं, गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, राष्ट्राचं नुकसान होतं जर तरुण व्यसनाधीन गेला तर. कोणी व्यसन करायचं नाही. हा लेक्चर देतच होता, भाषण देत होता. तेवढ्यात खालून एक जण ओरडलं, काय भाषण नंतर द्या, अगोदर तुम्ही टाकलेली उतरू द्या आणि मग व्यसनमुक्तीचं भाषण द्या. कोणी उपदेश करू नये. स्वतः तुकोबाराय विचार करतात. कोणता विचार करतात? सारासार विचार. माणसाला जीवनामध्ये जर सार कळालं की त्याच्या जीवाचं सार झाल्याशिवाय राहत नाही. जीवनभर जर आसारच खात राहिला तर असाच राहतो तो. बऱ्याच गोष्टी एकत्र करून जो काढल्या जातो त्याला सार म्हणतात. दूध माहिती आहे तुम्हाला? दुधामध्ये 2 प्रकार आहे, एक सार आहे आणि दुसरा आसार आहे. सार जर काय असेल, चासकर मंडळी, दुधातलं सार जर काय असेल तर तूप आहे. सार काय? तूप आहे. आणि आसार काय? ताक आहे. मग सार काय प्रत्येक पाहुण्याला वाढलं जातं का? जर विशिष्ट पाहुणा असेल तर अगदी बारीक चमचेने थेंब पडतो का बघायचं, पडला होय पाठीमागं. आसार कोणाला दिलं जातं? आसार कोण खातो? ज्याला 10-5 भाकरी मुर्दा पाडायची सवय आहे, चुरून खाय, कळशी भरलेलीच आहे पाठीमागं. सारासार विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. आपल्या जीवनामध्ये सार जर काय असेल तर ते भगवंताचं नामचिंतन आहे. भगवंताचं नामचिंतन आहे. माझे तुकोबराय नामचिंतन करतात. एकदा अगदी रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे. हे रात्रंदिवस भगवत चिंतन करावं माझ्या तुकोबरायने. एकदा जिजाबाई म्हटल्या, महाराज आज कुठं? म्हटले आज भंडारा डोंगरावरती जायचंय. कशाला? भजन करायला. बस झालं महाराज भजन. अहो संसारामध्ये एकाचं पीठ आणि दुसऱ्याचं मीठ असेल तेव्हा संसार होतो महाराज. काहीतरी करा संसारासाठी. जरा शेजारी पाजारी पाच जा. ती नथीवाली बाई माझ्याकडे बघून झटका मारते. तुम्ही काहीतरी करा. आता काय तुकोबराय आज्ञाधारक नव्हते, पण शास्त्रामध्ये स्त्री हट्ट फार मोठा सांगितलेला आहे. बाल हट्ट, राजहट्ट. विचारलं काय काम आहे? म्हटले काही नाही. आज 9ला कुंभरे गावचा बाजार आहे, देहूजवळ गाव आहे. त्या बाजारामध्ये हे मिरच्याचं पोतं घ्या आणि विकण्यासाठी घेऊन जा. लक्षात ठेवा महाराज, एकही मिरची परत आणायची नाही. जा बाजाराला.
बैलगाडी जुंपली, मिरच्याचं पोतं टाकलं बैलगाडीमध्ये आणि निघाले तुकोबराय. विचार केला आज भंडारा डोंगरावरती जाऊन भजन करायचं होतं, पण काही हरकत नाही, बाजारात जाऊन भजन करता येईल. हरीची आदासा तिथं जाऊन भजन करू ना आपण. बैलगाडी घेतली, बाजारामध्ये आले, एका वट्यावरती येऊन बसले तुकोबराय आणि बसल्याच्या नंतर मिरच्याचं पोतं उघडं केलं, डोळे झाकले, भजन करायला सुरुवात झाली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, ए नाथ नारायण वासुदेवा, ए नाथ नारायण वासुदेवा, ए नाथ नारायण वासुदेवा. भजन चालू आहे, मिरच्याचं पोतं उघडं केलेलं आहे. कुठं आहे? बाजारामध्ये. बाजारात काय सगळे शहाणे येतात का? मग सगळे शहाणे जर तिथं आले असते तर कोणी बाजार म्हटलं असतं का? त्यामध्ये हौसे नवसे गवसे, 2-4 गवसे आले. विचार केला, गाव म्हटले तुकाराम महाराजांचे डोळे बंद दिसत आहेत. मग असेच एकदा माळशिरस गावी डोळे बंद केले होते तर पहाटे उघडले होते. एक काम करा म्हटले, काय तुम्हाला एवढ्या मिरच्या घ्या, मलाही एवढ्या द्या. 2-4 जणाने एवढ्या एवढ्या करून ट्रॅक्टरात टाकल्या. विठ्ठल विठ्ठल एवढ्या घेतल्या, काही एवढ्या घेतल्या. 2-4 जणांनी निम्म पोतं केलं, अर्ध पोतं रिकामं केलं. नंतर शांती नावाची बाई आली. नाव फक्त शांती, घरात एक दिवस शांती नाही, रोज भांडण आणती. इथं कोणी असेल तर सोडून ती तिथं आली आणि विचार केला, बाकीच्यांनी एवढ्या एवढ्या मिरच्या नेल्या, त्यांचं कुटुंबही छोटं आहे, पण मी नेऊन जमणार नाही कारण माझं कुटुंब मोठं आहे. मला 11 पोरं आहेत, मला नाही 11 पोरं आहेत. आणि तुम्ही कौतुकाने सांगेल मी, पूर्वी एकाच कुटुंबाने राज दरबार वाडा भरलेला असायचा. पूर्वी असं होतं, हम दो हमारे कितीक पण. आता असं आहे, हम दो हमारे दो. काही दिवसांनी असं असणार आहे, हम दो हमारा कोई नहीं है, हम अकेले है, घर में 2 कुत्ते हैं, उनकी सेवा करनी पडती है. बरोबर. पूर्वी असं असायचं, भरपूर लेकरं असायचे महाराज, आणि त्या आईमध्ये ती ताकद असायची सांभाळण्याची. आता एक झालं तरी पाळणा घरामध्ये ठेवावं लागतं. फार अवघड बिकट परिस्थिती आहे. सासऱ्याला का सांभाळलं जातं? कारण तो नातू सांभाळतो. विना जड आहे, नातू 15 किलोचा, काही वाटत नाही. बिस्किटही मिळतात त्याच्याबरोबर. एक बाई बसमध्ये प्रवास करू लागली, कडेवरती लेकरू बसायला जागा नाही, कंडक्टर उभा राहिला आणि म्हटला, मावशी मी उभा राहतो, तुम्ही माझ्या जागेवर बसा. मावशी खाली बसली, कंडक्टर उभा राहिला. पाहतो तर काय, पाठीमागं मावशीच्या आणखी 2-4 लेकरं. राग आला, मावशी कळत नाही का तुम्हाला, एवढ्या लांबचा प्रवास करायचा, एवढे लेकरं बरोबर आणतात का? यातले निमे तरी घरी ठेवायचे ना. ती म्हटली, मेल्या, हे निमेच आहेत, निमे घरी आहेत, 11-12 आहेत सगळे. तुकोबराईने डोळे उघडले, पाहता तर काय, एकही मिरची शिल्लक राहिली नाही. जिजाबाईंनी सांगितलंच होतं, एकही मिरची परत आणायची. घरी जायला काही हरकत आहे का दा? बैलगाडी जुंपली, घरी आले, रिकामं पोतं पाहिलं जिजाबाईंनी, फार आनंद झाला. महाराज रोज असंच काम करत जा. महाराज म्हटले, काही हरकत नाही, तुम्ही सांगाल तसं. पण महाराज आता भूक लागली असेल, जेवायला बसा. ताट वाढलं, पहिला घास घेतला. बाईचा स्वभाव आहे. महाराज काय किलोने विकल्या मिरच्या, किती पैसे आले? ठेवला घास खाली. पैशाचं ठरलंच नव्हतं, वाटुळं झालं देवा माझं. एकही रुपया आणला नाही, सगळ्या मिरच्या विकून त्या ठिकाणी देऊन आले. कसा करायचा संसार देवा? पण खरं सांगू मी तुम्हाला, ज्यावेळेस भक्तावरती संतांवरती संकट येत असतं तर त्याच्या वेदना भगवंताला. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, देव उभा मागे पुढे, देव
काळजी करायची काम गोष्ट नाही. भगवंत पाठीमागे पुढे उभा असतो. सगळे हत्यार झेलणारा माझा भगवंत आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. भगवंताला दया आली आणि भगवंताने दुसऱ्या दिवशी तुकोबरायच्या दासाचं रूप घेतलं. तुकोबरायच्या परमार्थाचा उच्चांक पहा तुम्ही. जो जगाचा बॉस आहे त्याच्या हातामध्ये सगळे सूत्र आहेत. चाले ही शरीर सगळं काही त्याच्या हातामध्ये आहे. तो जगाचा बॉस तुकोबरायचा दास झाला. आपण दास आहोत पण कुणाला दास व्हायला आवडत नाही. प्रत्येकाला बॉस व्हायला आवडतं. गेला भगवंत त्या गावामध्ये ज्यांनी मिरच्या पळवले त्यांच्याकडून पैसे घेतले. शांतीचा नंबर आला. आता ती भांडकुदळच होती. एक भांडकुदळ आणि एक भांडखोर. खोर आणि कुदळ प्रत्येक घरामध्ये पाहायला मिळतं आपल्याला. ती म्हटली पैसे देणार नाही. देव म्हटला काही साधा सुद्धा दास नाही. चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी. देव चतुर 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 दर्यातर वर्त तसे दर्यातर वर्त तसे देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर तैसे वर्त तैसे देव चतुर 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 देव चतुर. नुसता देव चतुर नाही चतुर चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकळमणी दादा तुझी विठोबा. चतुर आहे. चतुराचाही शिरोमणी आहे. काही नुसते शिरोमणी आहे. तो शिरोमणी आहे. लावण्य आहे काही. तो लावण्याची खाण आहे. काही माणसं उगा स्वतःला चतुर म्हणून घेतात. बसमध्ये एक जण प्रवास करू लागलं आणि पेपरवाला आला आणि म्हटला पेपर घ्या पेपर. पैसे काढले आणि पेपर घेतला. 2 किलोमीटर गाडी गेल्यावर मोठ्या मोठ्याने एकटंच हसायला लागलं. काही बरेच येडे असे आहेत का एकटेच हसतात. वेळच लागत नाही. विचारलं का हसतो. तो म्हटला बघ ना मी पेपर घेतलाय. चांगली गोष्ट आहे वाच ना. नाही मी त्याला खोटी नोट दिली. मी त्याला मग पेपर पाहिला तर तो मागच्या महिन्याचा होता. गाफील राहू नये. चतुर असावं माणसाने. गाफील कशाला. एक जण बसमध्ये प्रवास करायचा. एक आजीबाई आपली रोज अपडाऊन करायची. तालुक्याच्या ठिकाणी रोज अपडाऊन करायची. बसमध्ये बसली की कंडक्टरला बदाम खायला द्यायची, काजू खायला द्यायची. काय खायला द्यायची. बदाम काजू. महिनाभर खाल्ली. याची तब्येत सुधारली. याला वाटलं आजीबाईचा मुलगा माझ्यासारखा दिसायला असेल आणि तो कदाचित गेला असेल तर म्हणून माझ्यावर प्रेम करते. नाही तर मग जावाई तरी माझ्यासारखा असेल. एक दिवस त्याने विचारलं आजीबाई तुम्ही माझ्या नातेवाईक लागत नाही. कुठं आपण भेटलो नाही. मी तुम्हाला काही दिलं नाही. काही विषय नाही संबंध नाही. रोज तिकिटाचे पैसे घेतो तरी सुद्धा मला तुम्ही बसमध्ये बसल्याबरोबर काजू बदाम खायला देतात. आजीबाई म्हटली तसं काही विषय नाही. नात्याचा नाही, रक्ताचा नाही, प्रेमाचा नाही. मला दात नाही. मी सकाळपासून चघळते. काजू बदाम सकाळपासून चघळते. चावता येत नाही. आता फेकून कसे द्यावेत. जेव्हा तुकोबाराने अभ्यास केला तर लक्षात आलं मानवी देहाला विचाराची गरज आहे म्हणून विचार करा. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा
विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत जाणार सकळ नाशिवंत जाणार सकळ नाशिवंत जाणार सकळ नाशिवंत जाणार सकळ क्षणोक्षणी हाची करावा विचार. याची दुसरी बाजू जर आपण पाहिली तुकोबाराय विचार करायला सांगतात. विचार करण्यासाठी माणसाला काही नसलं तरी चालेल, विचार करण्यासाठी माणसाला काही नसलं तरी चालेल, पण 2 हात पाहिजे. बरोबर आहे ना? काय पाहिजे मग मला तुम्ही सांगा. झोपले का काय? हा बोला ना. आम्ही आंधळे तुम्ही बहिरे नाहीत ना? काय पाहिजे विचार करण्यासाठी? वा, नुसतं डोकं असून चालत नाही. बऱ्याच जणांना डोके आहेत. मूर्खस्य गात्राने वर्धंती किंतुम तेषाम ज्ञानम न वर्धंती. मूर्ख माणसं सुद्धा दिसायला माणसासारखे असतात. त्यांचं वय वाढतं, वजन वाढतं, ज्ञानम न वर्धंती. वयाच्या प्रबोधे विचार नाही समान तो दे बालकाच्या समान तो दे बालका नाही समान तो दे देही बालका समान तो दे काहींचं वय 80 वर्षाचं होऊन सुद्धा 8 वर्षाच्या लेकरासारखं ते रांगत असतं. सगळेच विचार करतील असं नाही. मी सांगेल, विचार करण्यासाठी सुद्धा ज्ञानी माणसं पाहिजे, नाही का? मूर्खाचं काम आहे का विचार करणं? मूर्खाला मूर्ख का म्हटलं जातं माहिती आहे? एक मूर्ख गावामध्ये त्रास द्यायचं, एकदा शेजारच्या गावात गेलं आणि पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये पाय सोडून बसलं. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पाय सोडून बसलं. नुसतं पाय नाही, बुटासहित पाय सोडून बसलं. मूर्खच होतं ते. गावातील काही सज्जन महिला आल्या आणि एक जणीने पाहिलं, एक जर क्रांतिकारी होती महिला. हातच केला महाराजांनी तिकडं. ती आल्याच्या नंतर ती म्हटली, काय मूर्ख माणूस आहे, पिण्याचं पाणी आहे, बुटासहित पाय सोडून बसला, किती मूर्ख असेल. तो मूर्ख काय म्हटला माहिती आहे का? माझ्या गावात तर सगळ्यांनाच माहिती आहे मी मूर्ख आहे, पण इकडं सुद्धा आपला परिचय आहे म्हटला. मूर्खस्य गात्राने वर्धंती. आयुष्यभर मूर्खपणा. एक डॉक्टर शिकून आला अमेरिकेवरून. गावात विचारलं, तुमच्या गावात कोणी वेडे आहे का? तर गावातले लोक म्हटले 2-4 जण आहेत. म्हणजे कशाने वेडं लागलं त्यांना, कशामुळे वेडे झाले? गावातले लोक म्हटले काही नाही, त्यांचं लग्न होत नाही. त्यांचे लग्न होत नाही म्हणून वेड लागलं. डॉक्टर म्हटले काळजी करू नका. करतात काय ते? काही नाही म्हटले. दुसऱ्याची वरात चालली की हे डीजेवर नाचायला जातात. नाचू द्या, गैर नाही, पण हे नागिन डान्स करत जातात. उभे असलेले माणसं खाली पाडतात. हे आतापर्यंत बऱ्याच जणांच्या कमरा मोडल्यात. जा घेऊन यांना नीट करा. डॉक्टरने नेलन 6 महिने ट्रीटमेंट केली. 6 महिन्यानंतर पाहायचंय किती येडे शहाणे झालेत म्हणून डॉक्टरनी हॉस्पिटलमध्ये डीजे लावला. जसा डीजे लावला त्यातले 3 जण उठले, नाचायला लागले. निराश झाला बिचारा डॉक्टर. एवढी ट्रीटमेंट करून फेल गेलं सगळं. काही फायदा झाला नाही. पण पाठीमागं पाहिलं एक येडं मांडी घालून बसलं होतं. आता
आता मात्र आनंद वाटला. चला तिघं नाही तर एक जरी सुधारलं तर मी सक्सेस झालो, शिक्षण चांगलं झालं माझं. डॉक्टर त्याच्याजवळ आला आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला. तुला नाही डीजेवरती नाचू वाटत, तू आता शहाणा झाला ना. त्या येड्याने डॉक्टरच्या पाठीवरून हात फिरवला. मी शहाणा झालो, तुम्ही मात्र येडेच राहिलात. मी कसा डीजेवरती नाचू म्हटलं. ते तिघ जण नाचतायत, नाचू द्या, पण त्या वरातीचा मी नवरदेव आहे ना म्हटला. तुमच्या लक्षात येते ना. वाह. अन्य लोक विचार करतात म्हणून तुकोबराय म्हटले, हाची करावा विचार तरवया पार भव सिंधू. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. भवसिंधू म्हटले, संसाराला पट्टीचा पहिलवान असला तरी त्यातून तरेलच सांगता येत नाही, म्हणून तरवया पार भवसिंधू. लोक म्हटले आम्ही नंतर तरलो तर चालणार नाही का, एकदा MA 80-85 नंतर. तर तुकोबाराय म्हटले नाही, चालणार नाही. नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिकातो काळ सावधान. नाशिवंत देह हा जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार म्हटलं होतं ना शेवट. वंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. मेल्यानंतर माणसाला तरता येत नाही, म्हणून चला आपण जिवंत आहात तरुण घेऊ, भजन करू. सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्या. वा, सर्वांनी घ्या. जय हो. विठोबा रखुमाई. जय जय रखुमाई. शाबाबाई निवृत्ती उगले, मीराबाई राजाराम उगले, मीराबाई कचरू शेळके, वैशाली भाऊसाहेब उगले, सरूबाई भाऊसाहेब केदार, कमळाबाई रामनाथ भाबड,
संगीता नामदेव बाबड आणि सुनीता सुरेश उगले यांनी पुढे यायचंय महिला ते राहू दे ते राहू दे खाली ठेव हार दे मुन्ना फक्त सभाबाई हिराबाई राजाराम मीरा कचरू वैशाली भाऊसाहेब उगले सरूबाई भाऊसाहेब केदार कमळाबाई रामनाथ बाबड संगीता नामदेव बाबड आणि सुनीता सुरेश उगले विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई विठोबार कुमाई बार कुमाई ठोबार कुमाई जय 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 विठोबा जय जय सर्वांनी क्या बात आहे. विठोबार कुमाई विठोबार कुमाई ठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई शिवंत देह जाणार सकळा विष खातो काळ सावधान. नाशिवंत देह नाश पावणारी गोष्ट आहे. मला वाटते त्याच्यावरती गर्व नसावा. जी नाश पावणारी आहे त्याच्यावरती गर्व करू नये. एकदा एका सामान्य माणसाने मडक्याला विचारलं, मडकं माहिती आहे तुम्हाला? त्याला विचारलं, मडकं माहिती आहे तुम्हाला? हो पाणी ठेवतो आपण त्याच्यावर मध्ये. त्या मडक्याला विचारलं, पूर्वी फ्रीज नसायचे तर पाणी थंड होण्यासाठी लोक तुझा उपयोग करायचे. नंतर एखादा म्हातारं जर जास्तच थकलं तर शौचालय नव्हते पूर्वी, तर त्या काळोख अंधारामध्ये त्या खोलीमध्ये त्या म्हाताऱ्याबरोबर मडक्या तू सुद्धा असायचा. कुठं असायचं मडकं? अंधार खोलीमध्ये. पाणी ठेवण्यासाठी मडक्याचा वापर व्हायचा. जर एखाद्याला बाहेर जाता येत नसेल तर त्याच्याबरोबर ते मडकं सुद्धा असायचं. एवढी प्रगती नव्हती पूर्वी, मडकं असायचं. आणि एखादं गचकलंच तर सगळे पाहुणे पाठीमागं असायचे. मडकं. मग त्या मडक्याला एक जणाने विचारलं, कर एवढी सगळी कामगिरी तू करतो तर तुला तुझ्यावरती गर्व वाटत नाही का? तुला त्या गोष्टीचा युगो येत नाही का? मडक्याने फार गोड उत्तर दिले. ते उत्तर तुमच्या डायरीमध्ये नोट करून ठेवा. मडकं म्हटलं, मी मडकं होण्याच्या अगोदर माझी मातीच होती. मी मडकं होण्या अगोदर माझी मातीच होती आणि नंतर सुद्धा मातीच होणार आहे. गर्व कशाचा आहे? शरीराची होय माती शरीराची होय माती माती शरीराची होय माती शरीराची होय माती शरीराची होय माती कोणी न येती सांगाती कोणी न येती सांगाती शरीराची होय माती शरीराची माती माती पंचमहाभूतापासून बनलेलं हे शरीर त्याच्यामध्येच विलीन होणार आहे. मातीच होणार आहे एक दिवस.
म्हणून सावधान. देह जाणार जाणार त्याशी काळोबा खाणार, देह जाणार जाणार त्याशी काळोबा खाणार. देह जाणार जाणार हा शिकालो बखाणार, देह जाणार जाणार शिकालो बखाणार. देह जाणार जाणार त्याशी काळोबा खाणार, देह जाणार जाणार त्याची काळोबा खाणार, देह जाणार जाणार त्याची काळोबा खाणार. काल व्याल मुखग्रास, सापाने जशी अर्धी बेंडकी गिळलेली आणि बेंडकीचं तोंड उघडं आहे, तिने मच्छर पकडलं. खायला मच्छर पकडला, कारण तिच्या डोळ्यासमोर मच्छर दिसतंय, तिला असं वाटतं मी जिवंत आहे. काल व्याल तसं काळाच्या मुखामध्ये आपण MH20 असेल 25 असेल आपण गेलेलो आहोत. थोडंसं आपलं बाहेर आहे, उगाच मच्छराच्या मागं लागू नये. हां, नामचिंतन करावं. आयुष्य खातो काळ सावधान. कशासाठी आलो आपण? क्या लेके आया बंदा, क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. इस जगत सराई में मुसाफिर रहना 2 दिन का. खाली हाथ आया जग में, खाली हाथ आया जग में, खाली हाथ जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. क्या लेके आया बंदा, क्या लेके आया बंदा. बाजार मार्केटमध्ये तुम्ही दिग्गज आहात, तुमचा वेळ मी जास्त घेणार नाही. बाजार मार्केटमध्ये गेल्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तूची गॅरंटी दिली जाते. TV ची 6 महिन्याची गॅरंटी आहे, वॉशिंग मशीनची गॅरंटी आहे. तुमची गॅरंटी नाही आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान. ज्या ज्या ठिकाणी धोक्याची घंटा असते तिथं सावधान शब्द असतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जठरे शयनम, जननी जठरे शयनम. ये संसार आहे. परत जन्माला यायचं आणि परत मरायचं आहे. एक वेळा करी या दुःखा वेगळे, परत परत. या ठिकाणी सांगून जाईल मी, पुनश्य माणसाला जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. घाला तो घासला. आणि आपला जन्म जर चांगला असेल तर भगवत चिंतन आपल्याला घडतंय. सावधान शब्द असा आहे, जिथं धोका आहे तिथं सावधान आहे. कुत्रा आहे, फोन लावून जा, फाडू फाडू स्वागत करेल. सावधान. बोर्ड आहे, सावधान शुभ मंगल. धोका आहे तिथं सुद्धा. म्हणून संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज जय 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 ज्ञानेश्वर माऊली. हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा. शेवटच्या चरणात लोकीच्या
मिले सुर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा सुर की नदिया हर दिशा से बहके सागर मिले बादलों का रूप लेके घर से हल्के हल्के तराबया पार पवन रावया पार तरावया पार पार भव सिंधु तरावया पार भव सिंधु तरावया तरावया पार भव सिंधु तराबया पार भव सिंधु तरावया पार भव सिंधु तराबया 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 पार भव सिंधु नाशिवंत दे